Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. फर्स्ट जेव्हा तुम्ही क्लास क्रिएट करताय ना, क्लासचा नेम should be in uppercase. Okay, means for example, suppose मी एक क्लास क्रिएट करत असेल लाईक क्लास डेमो. ओके, सो या कंडिशन मध्ये डी कॅपिटल. ओके, हा क्लासचा फॉर्मॅट आहे, लाईक ओपन अँड क्लोज. ही ओपन आहे, ओपन करले ब्रॅकेट, क्लोज करले ब्रॅकेट, आणि तुमचे जे लॉजिक येईल हे लॉजिक या क्लासच्या अंडर आहे. फॉर्मॅट असा येतो क्लास देन मेथड. क्लासच्या अंडर मेथड असतात, जसे लाईक मेन मेथड मी टाईप करत आहे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. ओके, आणि यामध्ये पॅरामीटर पास स्ट्रिंग अरे आर्ग्युमेंट्स, आणि मेथडला पण ओपन आणि क्लोज केले पाहिजे. यामध्ये तुमचे लॉजिक आहे. ठीक आहे, क्लासच्या अंडर मेथड आणि मेथडच्या अंडर तुमचं लॉजिक. इथे तुम्ही काही पण लॉजिक इम्प्लिमेंट करू शकता. लाईक सपोज मला ऍडिशन करायचे असेल, ऍडिशनचं लॉजिक काय येईल? दोन नंबरची मला ऍडिशन करायचे. A plus B. ओके, ए प्लस बी इक्वल्स टू सी. वाय? कारण की ए मला एक स्टोअर करावं लागेल व्हॅल्यू बी मध्ये आणि सी मध्ये. सो इथे येईल 2 प्लस 1 इक्वल्स टू 3. ठीक आहे, तुम्हाला हे सेम लॉजिक या मेथड मध्ये इम्प्लिमेंट करावं लागेल, मेन मेथड. हा एंट्री पॉइंट आहे, इथून तुमचं एक्झिक्युशन स्टार्ट होईल मेन मेथड पासून, आणि मग तुम्ही इथे दुसरी पण मेथड डिक्लेअर करू शकता, बट ती मेन मेथड मध्ये कॉल करावं लागेल. ओके, ते आपण नंतर बघूया प्रोग्रामिंग मध्ये सगळे कन्सेप्ट. बट फॉर्मॅट हा फॉलो करायचा आहे. क्लास मध्ये मेथड नेम अँड देन मेथडच्या नंतर लॉजिक. ठीक आहे, अँड सेकंड थिंग इज एक प्रोजेक्ट नेम जे आहे ना, प्रोजेक्ट नेमचं पण सेम येईल. ओके, फर्स्ट लेटर. सो इथे येईल फॉर एक्झाम्पल ऑटोमेशन टेस्टिंग. इथे पण स्पेस अलाउ नाही आहे आणि क्लास नेम मध्ये पण स्पेस अलाउ नाही आहे. लेट मी ऍड space is not allowed. Okay. For project name and same for class name as well. तुम्ही हे दो वेनी करू शकता. फर्स्ट this way and second one is like automation underscore testing. ओके, सो स्पेसच्या जागी तुम्ही अंडरस्कोर देऊ शकता, बट मोस्ट प्रोबेबली आपण अंडरस्कोर पण देत नाही, सेम असंच देतो. लाईक ओके, सपोज माझ्याकडे दुसरं लाईक फायनान्स किंवा हेल्थ केअरचा जो प्रोजेक्ट असेल ना, हेल्थ केअर, दॅट्स इट. फायनान्स असेल तर ओनली फायनान्स. इथे तुम्ही SBI असेल, ICICI असेल, व्हॉट एव्हर, ICICI फायनान्स. SBI असेल तर SBI. ओके, आणि इथे क्लास नेम मध्ये पण सेम थिंग, स्पेस अलाउ नाही आहे. देन फॉर एक्झाम्पल क्लास
बेसिक प्रोग्राम, ठीक आहे. अदरवाइज तुम्ही अंडरस्कोर देऊ शकता या सेम थिंग. विदाउट अंडरस्कोर पण देऊ शकता, बट स्पेस अलाउड नाही करेल. जेव्हा तुम्ही स्पेस द्याल ना, इथे एक एरर येईल. while you are providing the class name, ठीक आहे. इथे ओपन क्लोज करले ब्रॅकेट, सेम थिंग. तो हे बेसिक कन्सेप्ट आहे, हे फॉलो कराल. ओके, रेस्ट्रिक्शन नाही, बट तुम्ही कुठले पण प्रोजेक्ट बघाल ना, हे थिंग्स आपण फॉलो करतो मोस्टली. दिस इज द गुड अप्रोच. We need to follow this one. Okay, project name and class name as well. आणि पॅकेज मी क्रिएट केलेलं आहे ना, सो पॅकेज वरती तुम्ही जास्त हे नका देऊ. मीन्स पॅक फर्स्ट लाईन जी असते ना, जसं माझा हा प्रोग्राम आहे, ठीक आहे. ही फर्स्ट लाईन जी आहे ना, मिस्टेक, ही जी फर्स्ट लाईन आहे ना, ही फर्स्ट लाईन ऑलवेज रिझर्व फॉर पॅकेज नेम, जे की मी इथे क्रिएट नाही केलं पॅकेज. ते इथे बाय डिफॉल्ट वाला पॅकेज हे करेल, ते प्रोव्हाइड JVM. ओके, सो पॅकेजेसचं आपण पॅकेज मध्ये बघूया. स्पेशल जो आपण काल शिकलो ना, JDK पाथ सेट केलं, राईट. व्हॉट इज JDK, व्हॉट इज JRE, व्हॉट इज JVM. जो मी हा प्रोग्राम टाइप केला आहे बेसिक, ठीक आहे. हा प्रोग्राम कोण एक्झिक्यूट करेल, ते याच्यासाठी काय काय रिक्वायर्ड राहील ॲट डेव्हलपर एंड अँड क्लायंट एंड ॲज वेल. सो या बेसिक थिंग्स बघूया. ओके, JDK, व्हॉट इज JDK, what is JRE and what is JVM. फर्स्ट आहे, सपोज मी हा एक ऍप्लिकेशन डेव्हलप करतोय, लाईक बँकिंग ऍप्लिकेशन मी डेव्हलप करतोय, ठीक आहे, SBIचं. सो मी जेव्हा बँकिंगचं ऍप्लिकेशन डेव्हलप करेल, जेव्हा त्याच्यासाठी कोडिंग करेल, ओके. सो कोडिंग करताना मला यामधले 3 जे आहे, या 3 मधले मला एक मॅग्नेटरी कुठलं, JDK मीन्स काय होतं, की लाईक सपोज डेव्हलपर डेव्हलप करतोय कोड, राईट. मी जसं इथे हा एक कोड डेव्हलप केलाय सिम्पल, की मला फक्त हॅलो वर्ड प्रिंट करायचंय. तर या हॅलो वर्ड मध्ये मला प्रिंट करायचंय. मी ह्याच्यासाठी लॉजिक डिफाईन केलं, की सिम्पल एक क्लास क्रिएट केलाय. क्लासमध्ये मी मेन मेथड दिली आणि प्रिंट स्टेटमेंट यूज केलंय. ओके, सो प्रिंट स्टेटमेंट मध्ये मी जस्ट पास करतोय हॅलो वर्ड. सो मी इथे काय केलंय, टू डेव्हलप आणि देन एक्झिक्यूट केलाय प्रोग्राम, मीन रन केलाय, ठीक आहे. सो टू डेव्हलप अँड रन द जावा ऍप्लिकेशन, द रिक्वायर्ड एन्व्हायरमेंट इज JDK. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं बँकिंगचं ऍप्लिकेशन आहे, बँकिंगचं ऍप्लिकेशन मी डेव्हलप करतोय. सो बँकिंगच्या ऍप्लिकेशन साठी मला JDK लागेल. ओके, कारण की मी डेव्हलपर आहे, मी कोड डेव्हलप करतोय, लॉजिक डेव्हलप करतोय फॉर SBI ऍप्लिकेशन. देन मी माझा कोड डेव्हलप झाल्यानंतर आपण युनिट टेस्टिंग करतो डेव्हलपर. ओके, सो मला तो कोड रन करावा लागेल, ते ऍप्लिकेशन SBIचं. सो माझ्याकडे JDK मस्ट आहे, म्हणजे JDK एन्व्हायरमेंट माझ्याकडे असायला पाहिजे, ॲज आय एम डेव्हलपिंग द कोड फॉर SBI ऍप्लिकेशन. मीन्स बेसिकली JDK हे फक्त इन्स्टॉल राहील तुमच्या डेव्हलपर साईडला. दिस इज द मॅग्नेटरी फॉर डेव्हलपर, JDK, राईट. आणि जेव्हा मी सपोज ऍप्लिकेशन डेव्हलप केलाय, क्लायंटला प्रोव्हाइड करतोय, आणि क्लायंट जेव्हा रन करेल ते जावा ऍप्लिकेशन, सो क्लायंट काय करतोय, फक्त डेव्हलप नाही करत आहे कोड, राईट. ते ऍप्लिकेशन डेव्हलप नाही करत आहे. SBI ऍप्लिकेशन कोण डेव्हलप करत आहे, डेव्हलपर. सो मी क्लायंटला दिलाय, SBI क्लायंट आहे, SBI क्लायंटला मी जो आपलं जे SBI ऍप्लिकेशन होतं ते हँड ओव्हर दिलंय. ओके,
सो त्या कंडिशन मध्ये त्यांना कुठलं एन्व्हायरमेंट रिक्वायर्ड राहील? JRE. कारण की ते काय करत आहे, फक्त रन करत आहे SBIचे ॲप्लिकेशन, की प्रॉपरली वर्क करत आहे की नाही ॲज पर अवर एक्सपेक्टेशन. ठीक आहे. जे SRS डॉक्युमेंट्स वगैरे असतात ना, यू नो ना SRS डॉक्युमेंट्स अँड ऑल दॅट. सो SRS डॉक्युमेंटमध्ये जे हे असतात स्पेसिफिकेशन, त्याच्यामध्ये ते सगळे स्पेसिफिकेशन ते चेक करणार, म्हणजे जे त्यांची रिक्वायरमेंट होते. देन त्यांच्या साईडला मीन्स क्लायंट साईडला JRE मस्ट आहे. अँड JVM लाईक मी एक कोड लिहिलाय 10 लाईनचा 1 2 2 3 4 5 6 7. सो हा जो कोड आहे ना, हा JVM काय करेल, लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करेल 1 2 3 4 अप टू 7. JVM जस्ट काय करतो, की तुमचा जो प्रोग्राम आहे तो लाईन बाय लाईन जस्ट एक्झिक्यूट करतो, दॅट्स इट. फर्स्ट लाईन, देन सेकंड लाईन, देन थर्ड लाईन, इथे एक्सेप्शन आलं, देन अगेन हे स्किप करेल, देन नेक्स्ट लाईन, नेक्स्ट लाईन. हा जो कोड आहे तुमचा स्टेप बाय स्टेप, लाईक किती 1 2 3, ओके. हा पूर्ण कोड एक्झिक्यूट करत आहे लाईन बाय लाईन JVM. So JDK stand for Java Development Kit. Okay. Then JRE stand for Java Runtime सर हे Environment. एकदा आणखीन एकदा एक्सप्लेन कराल? Oh. Then last one is JVM, Java Virtual Machine. Suppose मी application develop करतो रे, to develop and run Java application, the required environment is JDK.